राष्ट्रवादी अजित पवारांचा गट हा भारतीय जनता पक्षासोबत असल्याच्या संदर्भात देखील आमचा तीव्र शब्दात त्यांचा निषेध आहे। त्यांनी अशा विषारी आणि विकारी पक्षासोबत राहू नये, कुठल्याही प्रकारची सत्तेसाठी लाचारी ठेवू नये, ही देखील भूमिका आमची अबाधित आहे। तर अजितदादांसारखा एक मोठा नेता हा अपघातामध्ये घातपातामध्ये मृत्यू झाल्यानंतर साधी गुन्ह्याची नोंद होत नाही, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। आणि त्यांच्या एकंदरीत घातपाताचा अपघाताचा तपास केला जात नाही। कुठे सीआयडीकडे फोटो दाखवला जातात, अजून काही दाखवल्या जातात, यात काही होत नाही। सुरेंद्र वहिनींनी हा तपास सीआयडीकडे काढून हा सीबीआयकडे द्यावा, त्याचं काही होत नाही। त्यांच्या सीबीआयच्या चौकशीच्या सोबत सुप्रीम कोर्टाने त्यावर देखरेखीमध्ये तपास व्हावा, ही काँग्रेसची असणारी भूमिका तिथे मान्य होत नाही। आणि उलट पक्षी मुख्यमंत्री जे आहेत हे यासारख्या सकारात्मक सूचना केल्यानंतर आणि आवश्यक त्यांच्या कर्तव्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक असणाऱ्या अटी काँग्रेस पक्षाकडून ठेवल्यानंतरही जर गुन्हे दाखल करत नाही तर हे यामध्ये सरकार जरूर काहीतरी लपाछपी करते, अशा प्रकारचा संशय हा दाटलेला आहे। आणि हा संशय देखील अबाधित हा अशाच पद्धतीने आम्ही ठेवत असताना कुठेतरी या निवडणुकीमध्ये या सर्व मुद्द्यांशी आम्ही ठाम राहतोय। मात्र या निवडणुकीमध्ये आम्ही आमचा उमेदवार जो आहे तो तिथे बारामतीमध्ये उभा राहणार नाही, करिता आम्ही आमच्या उमेदवाराची माघार जी आहे ती घेत आहोत। आणि मोठी लढाई जी आहे ही मोठी लढाई 2029ला ही होणार आहे। ही सभ्यतेच्या सुसंस्कृतपणाच्या अनुषंगानं या निवडणुकीतून आमचे जे उमेदवार आहेत आकाश मोरे हे माघार घेतील, अशा प्रकारची त्यांना सूचना देण्यात आलेली आहे। तत्पूर्वी बारामतीच्या सर्व उमेदवारांच्या सोबत आम्ही व्हिडिओ कॉलच्याद्वारे त्यांच्याशी बोललो, त्यांच्याशी देखील चर्चा केली, त्यांची देखील यामध्ये काय भूमिका भावना आहे हेही जाणून घेतलं। पक्षातलं काय म्हणणं आहे, इतरांचं काय त्यामध्ये आपल्या केलेलं आव्हान आहे याचाही त्याच्याजवळ लेखाजोखा मांडत असताना त्यांनी पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य आहे हे दाखवत असताना, हे सांगत असताना त्या ठिकाणी आगामी काळात पक्षाची लढाई आम्ही लढत राहू, हा देखील त्या 72 आमच्या कार्यकर्त्यांनी जो त्या ठिकाणून आम्हाला संदेश दिला आणि जो ठाम निर्धार केला त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। बारामती सारख्या राजकीय दृष्टिकोनातून अनुकूल नसलेल्या आणि प्रतिकूल असलेल्या परिस्थितीत असे 72 कार्यकर्ते आमच्या जवळ आहेत, याबद्दल मी अभिमान व्यक्त करतो। आज आम्हाला 2 पावलं ही सभ्यतेच्या अनुषंगानं कुठेतरी मागे घ्यावे लागत असले तरी 2029ला बारामतीमध्ये काँग्रेस पक्षाचा आमदार राहील ही या निमित्तानं मी आपल्या सर्वांना गावी देतो। आमच्या निर्णयाच्या संदर्भात ज्या ज्या घटकांचा ज्या ज्या गोष्टींचा आम्ही नोंद घेतली, ज्या गोष्टी आम्ही पटलावर घेतला आणि त्या गोष्टींच्या अनुषंगानं प्रक्रिया केली, त्या प्रक्रियेमध्ये मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या संभाषणाचा आलेल्या फोनचा संदर्भ हा कुठेही नव्हता। त्यामुळे एकंदरीत या निर्णयापर्यंत जात असताना त्यांचा फोन येण्याचा आणि निर्णय होण्याचा काही संबंध नाही। भारतीय जनता पक्षाच्या सर्व घटकांशी आणि सर्वांशी आमचा असणारा टोकाचा जो विरोध आहे तो विरोध आम्ही कायम स्वरूपामध्ये हा ठेवू। मात्र सभ्यता आणि सुसंस्कृतपणा आणि महात्मा गांधींनी आम्हाला संवाद या अनुषंगानं जे सांगितलेला जो मंत्र आहे त्यानुसार आज त्यांचा फोन हा आला होता। आणि त्यांच्या फोनवर बोलत असताना त्यांनी या निवडणुकीमध्ये आपण एक नेता गमावला आहे आणि त्या अनुषंगानं ही निवडणुकीमध्ये बिनविरोध व्हावी किंवा काँग्रेस पक्षाने निवडणूक कुठेतरी लढू नये अशा प्रकारची विनंती त्यांनी केली। आणि सोबतीला महाराष्ट्र संस्कृती नावाचा एक शब्द त्यांनी जो वापरला तो देखील शब्द या ठिकाणी कुठेतरी खरोखर जर संस्कृती असेल आणि विकृतीला मूठपाती द्यायची असेल तर त्या अनुषंगानं एक फक्त त्याला कुठेतरी साथ जी आहे ती तेवढ्या वाक्यापुरतीच देणं या ठिकाणी उचित आहे। त्यांचा फोन आला होता, मात्र त्यांच्या फोनचा घेण्याचा आणि देण्याचा कुठेही जोराने संबंध नाही। त्यांनी फोन तशा प्रकारचा विनंतीचा केला होता।